नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत सुगंधी, झणझणीत आणि हॉटेल स्टाईल ईद स्पेशल चिकन पुलाव. ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी घरच्या घरी कमी वेळात मस्त पुलाव बनवून तयार होतो. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे एक टोप घ्यायचा आहे आपल्याला, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घ्यायचं. तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याचबरोबर एक चमचाभर इतकं आपण तुपाचा वापर केलेला आहे. त्यानंतर शहाजिरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी, एक मोठी वेलची, त्याचबरोबर 2 हिरव्या जे वेलची असतात ते घेतलेलं आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला 5 ते 6 सेकंड आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. याला मी उभे चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी बारीक चॉप सुद्धा करून घेऊ शकता. आता हे हलकेसे मऊ झाले की लगेच आपल्याला याच्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट वापरली तरीही चालेल. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी असंच ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आज आपण खूप जास्त मसाले आपण पुलावमध्ये वापरणार नाही आहोत, म्हणून आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन मी इथे अर्धा किलो घेतलेलं आहे. चमचाभर धनेपूड, त्याचबरोबर 2 चमचे इतकं मी गरम मसाला इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. झालं. एवढेच मसाले आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहे. याच्यापेक्षा जास्त मसाले चिकन पुलावमध्ये ॲड होत नाहीये. आता आपल्याला छान याला एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण ह्याला परतून घेतलेलं आहे. त्यानंतर घरचं बनवलेलं फ्रेश दही आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत. तर 1 कपभर दही मी छान फेटून घेतलेलं होतं. ते आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. जर तुम्ही आंबट दहीचा वापर करत असाल तर अर्धा कप दही घेतलं तरीही चालेल. आता छान याला मिक्स करून झालं की याला झाकण लावायचं आणि 5 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे तेल आहे ते वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान याची 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता छान अशी वाफ बसलेली आहे. तेल सुद्धा सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. याला एकदा छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर मूठभर इथे मी कोथिंबीर आणि बारीक चिरलेलं पुदिना ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर एक पाऊण तास किंवा तासभर भिजवलेले तांदूळ, बासमती तांदूळ घेतलेले आहे, याच्यात ॲड करून घ्यायचा. मी इथे 2 कप तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे ॲड करू शकता. आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. इथे मी 2 कप तांदूळाचा वापर केलेला होता, म्हणून 4 कप आपल्याला पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. पाणी वापरताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात वापरू नका. गरम पाणी वापरल्याने जे पुलाव आहे याची चव अजून वाढते. तर 2 कप इथे मी तांदूळ घेतले होते, तर 4 कप इथे मी जे पाणी आहे गरम पाणी याच्यात ॲड करून घेते. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून आणि कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. 4 कप इतक्या पाणी ह्याच्यात मी ॲड करून घेतलेलं आहे. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने मस्त खळखळ उकळी आली की पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 5 मिनिटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता झाकण लावायचा आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि 5 मिनिटं छान असं ह्याची वाफ काढून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेले आहे. जे पाणी आहे बऱ्यापैकी इथे मुरलेलं आहे तांदळामध्ये, तुम्ही बघू शकता. आता जे मसाला आहे, जे कांदा आहे ते वर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याकरता आपल्याला हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने फिरवत अगदी कोपऱ्याला आपल्याला चमचा घालायचा आहे आणि हे जे तांदूळ आहे व्यवस्थित मसाल्याबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने मिक्स केलं की जे पूर्ण मसाला आहे एक जीव होतो. त्यानंतर आपल्याला तवा घ्यायचा आहे, गॅसवर ठेवायचा आहे आणि हे टोप याच्यावर ठेवायचं आहे. याचं झाकण लावून पुन्हा 10 मिनिटे लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपले तांदूळ मस्त मऊ होत नाही, चिकन मऊ होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जे तांदूळ आहे मस्त शिजलेले आहे, मस्त फडफडीत झालेले आहे, अगदी सुटसुटीत झालेले आहे. त्याचबरोबर जे आपलं चिकन आहे ते सुद्धा मस्त ज्युसी इथे बनवून तयार झालेलं आहे. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी आणि चिकन बिर्याणीपेक्षा थोडीशी वेगळी आणि खूप भन्नाट चव येते. याला सुद्धा तुम्ही ते टेक्स्चर बघू शकता, कलर बघू शकता.
मस्त इथे पुलाव आपला चिकन पुलाव बनवून तयार झालेला आहे. नेहमी तुम्ही बिर्याणी बनवता किंवा चिकन रस्सा किंवा भात बनवता, तर एकदा हे चिकन पुलावची रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा. ह्या ईदमध्ये ईद स्पेशल चिकन पुलाव सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आज आपण हा चिकन पुलाव सालन सोबत सर्व्ह केलेला आहे. म्हणजे चिकन ग्रेव्ही सोबत तुम्ही कोशिंबीर सोबत किंवा रायता सोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. अगदी असं जरी खाल्लं तरीही खूप भारी भन्नाट लागतात. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.